राहुल नार्वेकर बोलतायत, थेट जाऊयात। नुकतीच जी घटना उघडकीस आलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती योग्य चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण शेवटी संसदीय लोकशाही प्रणालीवरती लोकांचा विश्वास जर कायम ठेवायचा असेल तर अशा प्रकारच्या घटना ह्या निश्चितपणे घडू नयेत असं माझं प्रामाणिक मत आहे। येणाऱ्या काळात आता फौजदारी गुन्हा तर घेतलेलाच आहे, याबद्दल चौकशी चालूच आहे, परंतु एकूण विधिमंडळाचे जे एथिक्स आहेत किंवा विधिमंडळाची जे मौल्य आहेत त्यांच्याबरोबर कुठच्याही प्रकारचं तडजोड होऊ नये यासाठी नियंत्रण ठेवणं पण तेवढंच आवश्यक आहे। तर येणाऱ्या काळात सर्व पक्ष जे आहेत, सर्व गट जे आहेत विधिमंडळातील यांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून या संदर्भात एक योग्य समिती स्थापन करून आपण यापुढे अशा सगळ्या मॅटर्सवरती लक्ष देऊ। या संदर्भात वेगळी अशी इन्क्वायरी केली जाईल, कारण सध्या SIT नेमली गेलेली आहे या प्रकरणामध्ये। नाही, निश्चितपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे फौजदारी गुन्हा घेतलेला असल्यामुळे याची SIT असेल किंवा इतर पोलिसांमार्फत चौकशी जी असेल ती शासनाकडनं केली जाईलच, पण विधिमंडळ म्हणून एक विधिमंडळातले जे एथिक्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, विधिमंडळातल्या सदस्यांकडनं जी वर्तणुकीची अपेक्षा आहे या सगळ्यावरती योग्य नियंत्रण ठेवून त्यांच्यावरती अशी कुठची प्रसंग घडलास दुर्दैवानी तर त्यावरती ॲक्शन घेण्यासाठी एक एथिक्स कमिटी पण आपण निर्माण करण्याचा विचाराधीन आहे। किशोर पाटील समितीत सहसा समिती अशा सर्वपक्ष आमदारांच्याच असतात, त्यामुळे याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल। किशोर पाटील हा विधिमंडळ कर्मचारी त्या ठिकाणी होता, ज्याच्या हा जो विधिमंडळातला एक कर्मचारी आहे किशोर पाटील, तो नेमकी तिकडे कशासाठी होता, तिकडे का होता आणि त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी जप्त झाली त्याच्याकडनं किंवा त्याच्या खोलीतनं, हे सगळे विषय गंभीर आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवरती अशा अधिकाऱ्याला कार्यरत ठेवणं हे योग्य नव्हतं, म्हणून अशा अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्याची नेमणूक करण्यासंदर्भात आपल्याकडे देखील लेटर आलं होतं, मागणी आली होती, परंतु तुम्ही ती धुडकावून लावली होती। विधान परिषद सभापती आहेत त्यांनी पण धुडकावून लावली होती, परंतु मग हा कर्मचारी तिकडे कसा गेला असा एक प्रश्न नियमात बसत नसल्यामुळे मी त्याला अमान्य केलेलं। आता तो का तिकडे होता, कसा गेला ह्याची मला काही कल्पना नाही, परंतु निश्चितपणे ह्याची सखोल चौकशी होणारच आणि त्याचं निलंबन आम्ही केलेलं आहे। हिंदी सर, जिस तरीके से जो प्रकरण बाहर आया है, समिति पर सवाल खड़े हो रहे हैं, अध्यक्ष नाते आप कैसे देखते हैं? नहीं, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है और महाराष्ट्र विधानसभा का अध्यक्ष होने के नाते धुळे गेस्ट हाऊस रोकड प्रकरण तर यावर संबंधितांवर कारवाई होणार असं राहुल नार्वेकर म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।